कोण आहे तुम्हाला वाटतं जे आता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सीएम झालेत, एकनाथ शिंदे आहेत, काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून BST ला घेऊन? असं आहे की एकनाथ शिंदेच्या अगोदर फडणवीस साहेबांनी 5 वर्षाचा आपला मुख्यमंत्री पदाचा काळ आहे बघितला आणि तो सगळ्या महाराष्ट्राने बघितला की त्या काळामध्ये मुंबई शहरासाठी ज्या बेसिक गोष्टी होत्या त्याही ज्या मिळत नव्हत्या त्याच्यावर त्यांनी विचार केला आणि 5 वर्षामध्ये खूप गोष्टी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपण एक उदाहरण घेऊ ते मेट्रोचं. मेट्रो अगोदरची जी मेट्रो वर्सोवा टू घाटकोपर तिला बांधायला जवळजवळ 8 वर्ष झाले होते आणि तो साधारण 20 किलोमीटरच्या आतमधला तो पॅच होता. परंतु मुंबईमध्ये 350 किलोमीटरची मेट्रो सुरू करण्यासाठीच जे काम त्यातली एक तर सुरू केली त्यांनी अंधेरीपासून तर ती ईस्ट वेस्ट जाणारी त्या दहिसर पासून तो एक मार्ग ते त्यांनी सुरू केला. अर्थात मध्ये कोविड काळ आला नसता तर ही सगळी कामं आतापर्यंत पूर्ण झाली असती. त्यानंतर आपण बघितला तर आता जो कोस्टल रोड तयार झाला तो बघितला, ट्रान्स हार्बर रोड आपण तो बघितला. मुंबईची महत्वाची समस्या अशी होती की आपलं जे मलनिसारण खातं आहे, जो सर्व मैला मुंबईमधला सिव्हरेज जे जमा केले जातं आणि समुद्रामध्ये सोडलं जातं. काही ठिकाणी त्याच्यावरती प्रक्रिया तिथेच केली जाते, परंतु काही होते ती समुद्रात पाणी ते सगळं सोडलं जायचं, पण ते विदाऊट ट्रीटमेंट सोडलं जायचं. परंतु फडणवीस साहेबांनी लक्ष घालून त्याच्यावरती प्रक्रिया करून आता मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती वास येत नाही. आधी खूप घाण वास यायचा त्या बांद्रा बिंद्रा त्या तिकडून गेलं की, पण आता ते येत नाही. तर ते एक मोठी ही जी काही ठराविक कामं होती ती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. दुसरं, मुंबईमध्ये ज्या काही झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात वाढत होत्या त्यांच्यासाठी जे काही नियम बनवायला पाहिजे होते आणि जलद त्यांचा विकास व्हायला पाहिजे होता त्याच्यावर अनेक निर्बंध होते, ते त्यांनी एकत्रित बसून सगळ्या खात्याच्या लोकांना बसून त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मार्ग काढण्यास सुरुवात केली. आता माझी त्यांना विनंती राहणार आहे ती म्हणजे मुंबईच्या ट्रान्सपोर्ट व्यवस्थेवरती तुम्ही लक्ष घालायला पाहिजे. मुंबईचे रस्त्यावरती त्यांनी आता शिंदे साहेब असताना त्यांनी सगळे रस्ते सिमेंटचे करतो म्हणून घोषणा केली होती. त्यापैकी काही रस्ते करण्याचा प्रयत्न पण झाला होता. परंतु BSTची बस मुंबईमधल्या सामान्य नागरिकांची बस आहे. आजही आपल्या साधारणतः 3000 बसेसमधून आजही 35 लाख लोकांना आपण ने-आण करतो. 35 lakhs. एक वेळेला हा आकडा 48 लाखावरती होता. 48 lakhs पॅसेंजर आपण कॅरी करायचो. 48 lakhs पॅसेंजर कॅरी करायचो. आता तर लोकसंख्या वाढली आणि इथे आपण पॅसेंजर का तर व्यवस्था बरोबर नाही, बसेस नाहीयेत आणि व्यवस्था नाही. म्हणजे एक कंपनी म्हणून जर एक हुशार माणूस का हुशार कमिटी असती त्यांनी याला प्रॉफिट मध्ये काही काळाने नेलं असतं. बँगलोर मध्ये तिथली जी ट्रान्सपोर्ट आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट ती प्रॉफिटमध्ये चालते. आपण त्यांना प्रॉफिट आणा असं म्हणत पण नाही ते मुंबईमध्ये. आपण त्यांना सर्व्हिस नेट टू नेट तर तुम्ही काय ते करा, जेवढे खर्च करताय तेवढे ब्रेक इव्हन जे म्हणतो आपण ते तरी आणण्याचा प्रयत्न करा, पण तो येणं शक्य नाही. कारण की मी सांगितल्याप्रमाणे पूर्वी आपला 1 किलोमीटर आपली एका तासाला आपण जवळजवळ 20 किलोमीटर बस धावायची आपली एका तासामध्ये. आता ती 7 आणि 8 किलोमीटर पर आवर आपली बस धावते. आता अशा हळू चालणाऱ्या बसमध्ये कोण वेळ घालेल? काल मी स्वतः शिवाजी पार्कला बस पकडली अंधेरी जुहू सर्कलला जाण्याकरता. नॉर्मल वेळामध्ये अगदी किती गर्दीची असेल तरी 40-45 मिनिटं लागायची जायला. काल मी 1.5 तासांनी पोहोचलो तिथे. ते सुद्धा अर्ध्या ठिकाणी पोहोचलो आणि तिथून मला रिक्षा पकडून परत पुढे जावं लागलं. नाही, आज परिस्थिती तर वाईट आहे आपल्या त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट वरती जोर देणं. दुसरं मला म्हणायचंय की अद्ययावत यंत्रणा आल्या पाहिजे. बुलेट ट्रेन आली पाहिजे, मेट्रो आली पाहिजे, मोनो आली पाहिजे. अजून काय आणायचंय ते सगळं आणा. ते काही ते पुण्याला जाणार आहे ना, ते किती ट्यूब आली पाहिजे, आणा ना. जगाशी तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्यांना द्याव्या लागतील. परंतु ह्या BSTला सुद्धा चांगलं करण्यासाठी किती पैसे लागत आहेत? 2000 कोटी रुपये. मी तर असं म्हणेन की फ्री ठेवा बस, पैसेच नाही घ्यायचे. करू शकतं, हे पॉसिबल आहे. किती खर्च परत सांगितलं मी? 2,500 कोटी रुपये. त्याच्या बदल्यात तुम्ही कुठेतरी त्याच्याकडून इनडायरेक्ट पैसे घ्या ना. इनडायरेक्ट कुठून तरी पैसे घ्या, पण तू बसमध्ये त्याला एक काहीतरी पास द्या, हे द्या.
तो आला, त्याने टॅप केला, तो पुढे गेला, फ्री बस देऊ आज काय होत आहे, 50 रुपये घेताय आणि 100 रुपये खर्च करताय ना, म्हणजे 50% तर तुम्ही सबसिडाईज करतातच आहात ना तुम्ही त्यांना. आणि सेवा चांगली मिळते काय, तर ती पण नाही. पण आज मुंबईची लोक अशी आहेत, जे मुंबईचं एक वातावरण आहे की पैसे द्यायला मुंबई नाही म्हणत नाही, फुकट, कारण नाहीच नकोय. मुंबईच्या बसमध्ये हे बाहेरच्या लोकांनी एक्सपिरियन्स केले, जे आमच्या ओळी ते म्हणतात की यार कंडक्टर बैठा रहेगा, तो भी लोक जाके बोलते मास्टर माझं तिकीट द्या. अहो स्टेशनला लाईन लावतात एवढी लांबच्या लांब. मला काल अंधेरी स्टेशनच्या बाहेर मी बघितलं ही लाईन, म्हटलं ही माणसं कुठे चालली आहे, ती यांना जायचंय, तर ती बसच्या लाईनीला, बसचा स्टॉप तिकडे, आणि लाईन लावून एवढ्या लांबपर्यंत आले. म्हटलं म्हणजे किती डिसिप्लिन आहेत. एक हे आलं होतं शिष्टमंडळ कुठल्या तरी राज्यातलं, इथे आलं होतं बघायला इथली ट्रान्सपोर्ट व्यवस्था, आणि त्यांना अंधेरीला घेऊन गेले. जपानचे अंधेरीला घेऊन गेल्यावर ते असे बघत राहिले की 1 किलोमीटर लोक लाईनीत शिस्तीत उभी आहे, बस येते जात आहेत, परत 10 मिनिटांनी बस येते, पुढे जात आहेत, पण कोणी काही हे करत नाही. ते आश्चर्यचकित झाले की एवढी डिसिप्लिन लोक आहेत तुमच्या इकडे. तुम्हाला वाटते हे जे नगरपालिकेचे आणि लोक आहेत हे शांत डिसिप्लिन मध्ये उभं राहण्या लोकांचा फायदा घेत आहेत, अंत बघतायत किती दिवस हे असे उभे राहतात? ती मला नाही वाटत की आता ते जास्त राहतील, बघू शकतील.